नमस्कार, मी मराठी माणूस प्रदीप। मी सध्या इकडे महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे, तुम्हाला जसं सांगितलं अनेक दिवसांपासून। आणि इकडे आता शेतीच्या कामांना वेग येऊ लागला आहे। इकडे सगळे भात लागण, खास करून या भागामध्ये शेती होते छोट्या छोट्या खाचरांमध्ये। पण या भात लागणीची एक अशी वैशिष्ट्य आहे की पारंपरिक शेती आहे ही। कुठे व्यापारासाठी, कुठे तांदूळ विकण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी जशी एकरोंमध्ये शेती केली जाते तशी नाही आहे ही। फक्त आपल्या पोटासाठी, घरगुती खाद्यासाठी भात फक्त तेवढ्यासाठीच हे केलं जातं। आणि ही छोटी छोटी पारंपरिक जी काही शेती आहे, मग मुंबईवरून इकडचे गावातली लोक येतात भात लागण करण्यासाठी। आणि मग पहिले अवता असायची, बैल असायचे। सध्या हल्ली त्या सगळ्या गोष्टी बाजूला होत चालल्यात आणि तंत्रज्ञान घुसू लागलं। मी तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की ट्रॅक्टर या सगळ्या गोष्टी इकडे येऊ लागल्या। भले मोठे इकडे ट्रॅक्टर चालत नाहीत कारण अत्यंत डोंगराळ भाग आहे, छोटे छोटे ट्रॅक्टर चालतात। आणि पाण्याचं तसं काही इकडे हे नाही आहे, पाणी मुबलक असतं, भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। आणि पारंपरिक पद्धतीने इथली जी काही स्थानिक जी काही बी आहेत भाताची, त्या सगळ्या गोष्टी इथं घेतल्या जातात, ज्या अनेक तुम्हाला माहितीच असतील। त्यामुळे इकडे भात लागणीला वेग आलाय। तुम्ही जर या भागामध्ये महाबळेश्वर तालुक्याच्या आलात तर तुम्ही आवर्जून ही भात शेती एन्जॉय करू शकता। आणि कोणत्याही गावामध्ये जरी गेलात तरी इथून पुढे एक 10-12 दिवस तुम्हाला भात शेती आणि भात लागण चिखलामधली अवश्य पाहायला मिळेल। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक भात शेती कशी केली जाते। मी सध्या आहे महाबळेश्वर तालुक्यातल्या वेळापूर या गावी। याच्या जवळच आसपास माझं गाव आहे। मी इकडे जेव्हा या भागामध्ये फिरत होतो, या भात लागणीला इकडे सुरुवात झाली आहे। आणि इथली भात लागण ही भारत देशातली सर्वात महत्त्वाची पारंपरिक भात लागण आहे। कारण इथं सगळ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने आजही केल्या जातात। फक्त एक गोष्ट सोडली तर, आणि ती कालांतराने हळूहळू आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये घुसत चालली, ती म्हणजे अवजारं। पहिला आऊत चालायचं, शेती बैलांवरती होत होती। पण सध्याच्या घडीला इथली अनेक लोक मला सांगतायत की इथं आमच्या घरामध्ये जी काही मुलं असतात ती सगळी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जातात। आणि त्याच्यामुळं इथं आम्हाला सगळ्या गोष्टी करणं अशक्य होऊन बसतं। मग भागातला असा एखादा ट्रॅक्टरवाला असतो जो या सगळ्या लोकांची शेती करतो, आणि त्यांना ते परवडू लागले आणि त्यांना ते अत्यंत सोयीचं वाटू लागले। कारण बैल आले की त्यांना चारण्याच्या सगळ्या गोष्टी आल्या, त्यांना सांभाळणं, कारण मुलाप्रमाणे त्यांना सांभाळावं लागतं। आणि या सगळ्या गोष्टींसाठी लागतात ती माणसं आणि लागते ती मनुष्यबळ। ही शेती यांना काय कुठल्या, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की कुठं विकण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नको आहे, तर ही शेती किंवा हे जे भात जे काही पिकवणार आहेत, जे अत्यंत उत्तमरित्या ते पिकवत आहेत, ते फक्त त्यांच्या पोटापाण्यासाठी आणि मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाबाळांसाठी। कारण ते जी काही शेती करत आहेत ती शेती ही खरोखर वाखण्याजोगी आहे। कारण आजही इथली शेती सेंद्रिय खतांवरती जास्त करून अवलंबून असते। त्यांना मी जेव्हा इथल्या लोकांना विचारत होतो की तुम्ही किती प्रकारची खतं वापरता, तर ते असं सांगतात की अगदी आम्ही इतक्या छोट्या प्रमाणामध्ये खतं वापरतो की ते एकदा मी टाकलं की परत त्याकडे वळून पाहत नाही। आणि इथली शेती शेणखतावरती आजही चालते। इथल्या अनेक लोकांकडे आजही गुरं आहेत आणि त्या गुरांच्या शेणांवरतीही लोक शेती करतात। त्या खोऱ्यामध्ये भयंकर पाऊस पडतो, इतका भयंकर की तुम्ही विचारू नका। महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोयना खोऱ्यामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला ही पारंपरिक भात शेती पाहायला मिळेल। हे जे काका खत टाकतात त्यांना मी जेव्हा विचारलं तेव्हा ते खत ते इतक्या थोड्या प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये टाकतात। आणि त्याचं कारण असं होतं की ते सांगत होते की इथं शेतीचं प्रमाण कमी झाल्यामुळं शेतातील जी काही घटक आहेत ते पूर्वीपासून जसे चालत येत होते ते अत्यंत कमी होऊ लागलेत। कारण पूर्वी इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जायची, आता या भागामध्ये शेतीचं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे। या भागामध्ये शेतजमीन जी आहे शेतासाठी वापरणारी ती अत्यंत छोट्या छोट्या खाचरांमध्ये ही भात शेती केली जाते। आणि इथली लोकांना मी जेव्हा बाकीच्या सगळ्या जंगली गोष्टींविषयी विचारत होतो तेव्हा ते असे सांगत होते की आम्ही आता भात लावल्यानंतर पुढे मोर असतील, तुमचे ससे असतील, ते हरणं असतील, रानटी डुक्कर असतील, रानगवे असतील, या सगळ्यांच्या त्रासापासून ही शेती वाचवावी लागते। आणि महाबळेश्वर तालुक्यामध्ये इतक्या भयंकर प्रमाणामध्ये जंगली प्राणी आढळतात, तुम्ही त्याचा विचार करणार नाही। तुम्ही आजूबाजूला रस्त्यान कधीही असे मोकळे जरी दिवसाचे फिरायला गेलात ना तरी तुम्हाला ही जंगली प्राणी नक्कीच दिसतील। मी जेव्हा या गावामध्ये आलो, या गावामध्ये आसपासला जेव्हा मी फिरलो तेव्हा प्रामुख्याने इथं भात शेती केली जाते आणि ती फक्त आणि फक्त स्वतःच्या पोटासाठी आहे। लावायला चालू केले आम्ही 5-6 वावर केले, ते 10-12 जण मिळून आहे हो। हा एकत्र आहे, 8-9 जण आहे एकत्र। भात केलंय सोनमचं, इगतपुरीचं नाही, इंद्रायणीचं, वाडा कोलम। किती दिवस भात लावणार?
भात लावणार प्रत्येकाचा 2-2 4-4 दिवस, होय. कुणाला 1 दिवस, कुणाला 2 दिवस, कुणाला 1.5 दिवस असं लावणार. मग गाणी बिनी म्हणत नाही भात लावताना? आता आम्हाला म्हणायची नाहीत ना गाणी, आता आमचे सुखादुखात आहे हो. होय. गाणी म्हणायला येतात आम्हाला, पण आम्ही सुखादुखात आहे. आमच्या गावचा आनंद गुरुजी वारलेत आहे म्हणून आम्ही नाही गाणी म्हणत. किती वावर केले हो? केले ते 5-6 वावर. कसलं भात केलं हो? इंद्रायणी, परत आपला वाडा कोलम, सोनम अशी भात आम्ही केल्या ते बाजारी. मग आता हे सरकार भात किती वर्षासाठी लावले, म्हणजे किती वर्ष पुरल? हे तरी 6 महिन्यापर्यंत वर्ष असं आमचं कसं तरी जातं. मग तुम्ही सगळी जण किती जण आहे तुम्ही काम? आम्ही मिळून आहे 10-12 जण आहे. मग पहिले आवतो होती, आता ट्रॅक्टर आले. हो, पहिले आवतो होते, आता ट्रॅक्टर आले. ते आमच्यानं आता आवताचं होत नाही. मग पोरं बिरं मुंबईला असतात? पोरं बिरं आमची मुंबईला असतात. होय. हो, आणि मग आता ट्रॅक्टर कुणाकुणाचं आहे गावात? ट्रॅक्टर आमच्या म्हणजे आमच्या गावामध्ये 2 आहेत ट्रॅक्टर मोठं. हा. तर त्यांच्या पाठीमागनं आम्ही असतो. बरं, मग आता किती दिवस भात लागण चालेल? आता कमीत कमी तरी 15 ते 3 आठवडं. पाऊस बिऊस कसा आहे भागात? पाऊस यावेळेला बऱ्यापैकी आहे. इथं काम करायला फक्त माणसंच नाही, तर इथं काम करायला त्यांच्यासोबत आलेले हे त्यांचे मित्र देखील आहेत, जे थंडी वाऱ्यातून पावसा पाण्यातून स्वतःच्या मालकासाठी शेतावर उभे आहेत.